सोलापुरातल्या अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भात तोडगा निघालाय। पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचं समोर आलंय। या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यस्थी केली आणि ती बैठक यशस्वी ठरली। पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजानेही मान्यता दिली। पुतळ्याचं स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी आता नवीन जागा निवडली आहे। खेलोबा मंदिराच्या अगदी समोरच्याच बाजूला नवीन जागा निश्चित करण्यात आली आहे। आजच या जागेवरती चबुतरा उभारला जाईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर केला जाईल। माढा तालुक्यातील अंजनगावमधून आढावा घेतलाय आफताब शेख यांनी। अंजनगाव येथील याच खेलोबा मंदिराच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारला होता आणि त्यामुळे गावातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण झालेले होते। मागच्या 3 दिवसापासून गावामध्ये अत्यंत तणाव निर्माण झालेला होता। काही वेळेस हिंसक परिस्थिती देखील निर्माण झालेली होती। मात्र काल मध्यरात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, सोलापूर जिल्ह्याचे SP अतुल कुलकर्णी आणि नूतन जिल्हाधिकारी S कार्तिकेयन या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये दोन्ही समाजांनी एकत्रित एक तोडगा काढलेला आहे। आपण या ठिकाणी बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आत्ता आहे अगदी त्याच्या समोरच्या बाजूलाच शासकीय जागा जी आहे ती निवडण्यात आलेली आहे आणि या जागेवरती आत्ता स्वच्छतेचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। या जागेवरती पुतळा स्थलांतर करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तणावपूर्ण शांतता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र परिस्थिती जी आहे ती आता पोलिसांनी असेल, प्रशासनाने असेल, ते नियंत्रणात आलेली आहे। खरं तर ग्रामस्थ देखील या निर्णयावरती समाधानी झालेले आहेत। आजच या सगळ्याचं सुशोभीकरणाचं काम जे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघताय JCBच्या माध्यमातून साफसफाई असेल ती या ठिकाणी केली जात आहे आणि आज दिवसभरामध्ये चबुतरा बांधण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे। ज्या वेळेस चबुतरा बांधण्यात येईल त्यावेळेस पुतळ्याचं स्थलांतर जे आहे ते विधिवत पद्धतीनं केलं जाईल आणि या सगळ्यावरती ग्रामस्थाच्या समाधान झालेल्या दोन्ही बाजूचे जे गट होते ज्यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाला ते गट देखील आता समाधान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुशोभीकरणाचं काम आता या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अयूब कादरीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। बातमी नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झालाय। नांदेडच्या